नमस्कार. रोखोक में आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आधी औरंगाबाद, मग उस्मानाबाद, मग जळगाव आणि आज बीड. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मराठा समाजाचे लाखांचे मोर्चे निघत आहेत. कोपर्डीमध्ये मराठा मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा समाजातल्या तरुण, महिला, पुरुष, आबाल, स्त्री पुरुष रस्त्यावर उतरलेत. पण त्यांचा हा संताप केवळ कोपर्डीपुरताच मर्यादित नाहीये. मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी देखील सव्वा लाखाची गर्दी ओरडून आक्रोश करून सांगते. खरं तर कोपर्डीला बलात्कार आणि आरक्षणाची मागणी हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. मग एकाच मोर्चात या दोन्ही मागण्या पुढे येण्याचं कारण काय, असा सवाल आता केला जातोय. औरंगाबादमधला मराठा समाजाचा मोर्चा उत्स्फूर्त होता असं सांगितलं जातं. विविध मराठा संघटनांनी एकत्र येऊन हा विराट मोर्चा काढला होता. पण त्यानंतर काढण्यात आलेले मोर्चे हे नियोजनबद्ध होते का, असा प्रश्न आता विचारला जातोय. मराठा समाजाच्या मोर्चे बांधणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नेमका हात काय, हा देखील प्रश्न समोर आहे. या मोर्चाला राष्ट्रवादीकडून रसद पुरवली जाते या आरोपात कितपत तथ्य आहे. त्यातच अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी केलं. अॅट्रॉसिटीबाबत पवारांच्या भूमिकेनंतर तर्कवितर्क सुरू झाले. नाहीतरच नवल, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा असं आपण मुळीच म्हणालो नव्हतं, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी आज केलं. पण पवार जेव्हा बोलतात तेव्हा ते काय बोलले यापेक्षा त्यांना काय म्हणायचं असतं हे जास्त महत्वाचं असतं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं पवारांच्या वक्तव्याचा नेमका काय अर्थ घेतला असेल? मराठा समाज शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय, की मराठा समाजाच्या मोर्चाच्या निमित्तानं शरद पवार आपलं पॉवर पॉलिटिक्स खेळत आहेत? मराठा समाजाचे मोर्चे नेमके कोणाच्या विरोधात आहेत का स्वतःच्या ओळखीसाठी? दलित समाज, भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापैकी मराठा समाजाच्या निशाण्यावर नेमकं कोण आहे? मराठा आणि दलित समाजात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जातात का? मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष पेटवून राज्य सरकारला टार्गेट करण्याचं राजकारण यामागे आहे का? त्यासाठी मराठवाडा ही एक नवी प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. या सगळ्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम उद्या नेमके काय होणार आहेत? आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि 2019च्या विधानसभा निवडणुका या सगळ्याची एक नेपथ्य रचना यामागे करण्याचा प्रयत्न आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. मोर्चे बांधणीस कारण की. मोर्चे बांधणीस कारण की सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. कुठल्याही कायद्याचा गैरवापर कोणी करू नये आणि होत असेल तर शासकीय यंत्रणेने त्याचा विचार करावा. पण अॅट्रॉसिटीचा बदल करा अजिबात नाही. शरद पवारांचं हे स्पष्टीकरण. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा असं म्हणालोच नव्हतो असं पवार सांगतायत. त्यांचं स्पष्टीकरण काहीही असलं तरी मेसेज जायचा तो गेलाच. ग्रामीण भागाच्या दौऱ्यात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर एखादं विधान करून डीप स्टिक टाकून बघायची आणि त्यानंतर स्पष्टीकरण द्यायचं, हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर भाजपच्या पाठिंब्यासाठी पवार तात्काळ पुढे सरसावले. ती त्यांची राजकीय सोय होती. गेल्या 2 वर्षात दलित आणि माधव समीकरणात कुरघोडी करून सहकार क्षेत्रात निर्बंध लादून भाजपनं थेट पवारांच्या मराठा इक्वेशनलाच हात घातला. छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेची गादी देत भाजपनं केलेल्या कुरघोडीनं पवार व्यथित झाले नसते तरच नवल. छत्रपतींच्या काळामध्ये पेशव्यांची नियुक्ती हे छत्रपती करायचे आणि पेशवे हे फडणवीसांची नियुक्ती त्यांनी केली. पण फडणवीसांनी छत्रपतीची नियुक्ती केली हे मी यापूर्वी कधी पाहिलेलं नव्हतं. जाणता राजा अशी ओळख असणारे आणि यशवंतरावांचा वारसा सांगणारे पवार बोलले ते असं. त्यानंतर कोपर्डीचं बलात्कार प्रकरण घडलं. राजकीय नेत्यांचे कोपर्डी दौरे सुरू झाले. त्यात शेवटी का होईना पण खुद्द शरद पवारांनाही हा दौरा करावा लागला. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मराठा समाजाच्या भव्य मोर्चांचं सत्र सुरू झालंय. मराठा समाजाच्या अस्मितेवर फुंकर घालणाऱ्या या लाखोंच्या मोर्चांचं आयोजन कोण करतंय हे मात्र स्पष्ट नाहीये. याबाबत पवारांचं उत्तर हे असं आहे. आम्हाला एकच कारण आवडलं की या ठिकाणी लोक कुठला पक्षविक्ष काही बघत नाही, त्याच्यामध्ये सगळी मुलं सहभागी होत आहेत. राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून मराठ्यांचा पक्ष अशीच राष्ट्रवादीची ओळख राहिली. त्याच बळावर 2 टर्म सत्ता उपभोगली. आता सत्तेशिवाय राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांची अवस्था जलबिन मछली अशी झालीय. जेम्स लेन प्रकरण असो, दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण असो किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असो, मराठ्यांच्या संघटनांना बळ देण्याचं काम प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोणी केलंय हे उघड आहे.
एकीकडे केंद्रातल्या भाजप नेतृत्वाशी मधुर संबंध ठेवताना दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2019च्या निवडणुकांची ही राष्ट्रवादीची प्राथमिक तयारी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो। हे मोर्चे सध्या तरी शांततेत असले तरी याची भविष्यातली परिणिती पवारांना माहीत नसेल। राज्य सरकारला खिंडीत पकडण्याचा हा प्रयत्न नाही का? हिंदुत्वाच्या ध्रुवीकरणाच्या केंद्रातल्या अनुभवानंतर हा मराठा ध्रुवीकरणाचा प्रयत्न समजायचा का? निवडणुकांसाठी पक्षात जान फुंकण्यासाठी पवारांनी हे ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय का? याची उत्तरं फक्त पवारच देऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। मोर्चे बांधणीच कारण की या विषयावरचा हा अभ्यासपूर्ण रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत, आपल्या बरोबर आहेत शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते। शशिकांत शिंदे आपल्या बरोबर आहेत। शशिकांतजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत। ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, काँग्रेसचे आमदार जनार्दन चांदूरकर आणि मराठा आरक्षणाची मागणी हिरिरीनं करणारे काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे देखील आपल्या बरोबर या कार्यक्रमात आहेत। नितेशजी, आपलंही स्वागत। जनार्दन चांदूरकरजी, आपलं स्वागत। अमर साबळे, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे आपल्या बरोबर आहेत आणि जयदेव डोळे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयदेव डोळे, या दोघांचंही स्वागत। मोर्चे बांधणीच कारण की याची पार्श्वभूमी तर आपण या ध्वनिचित्रफितीतून पाहिलीत, परंतु या मुद्द्याचा विचार करताना आपल्याला दोन प्रामुख्यानं प्रश्न विचारात घ्यावे लागतील। त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला प्रश्न आहे, मोर्चे काढण्याचं कारण काय? मोर्चे काढण्याचं नेमकं कारण काय? आपण थेट जाऊया जयदेव डोळे यांच्याकडे। जयदेव डोळे हे औरंगाबादमधून आहेत, मराठवाड्याच्या जातीपातीच्या राजकारणाच्या आणि महाराष्ट्राच्या जातीपातीच्या राजकारणाचा 3 दशकांहून जास्त अनुभव त्यांच्याकडे आहे। जयदेव डोळे, मराठवाड्यात नेमकं काय घडतंय? लाखांचे मोर्चे निघत आहेत, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, हे शक्ती प्रदर्शन आहे? ही प्रतिक्रिया आहे? काही उद्याच्या होणाऱ्या वादळाची आधीची शांततापूर्व तयारी आहे? यापैकी तीनही नाही असं मला वाटतं। त्याचं कारण असं आहे की सत्ता हातातून गेल्यापासून मराठा समाज अतिशय हादरून गेलेला दिसतो। त्याच्यातूनच जसं मगाशी पवारांचं एक वक्तव्य दाखवलं त्याप्रमाणे फडणवीस आडनावाचा माणूस आपल्यावर राज्य करतो हे जरा बोचतंय त्यांना। त्यातच सैराट चित्रपटामधून आलेलं मराठा जातीवरचं भाष्य किंवा बलात्कार, कोपर्डीचा बलात्कार, या सगळ्या गोष्टींमधून त्यांना असं वाटायला लागलंय की पराभूत मानसिकतेमध्ये कदाचित पराभूतांच्या स्त्रियांवर अत्याचार होत असतात, तर स्वतःला परसिक्युटेड कम्युनिटी असं समजून घेण्याचं असं समजून घेतंय मराठा समाज। त्याच्यामुळे आपली एक इमेज वेगळी करून आमचा छळ होतोय, आम्हाला त्रास दिला जातोय, अशी एक केविलवाणी अवस्था या मोर्चांमागे आहे। म्हणूनच हे मोर्चे मूक मोर्चे केले जातात, त्याच्यात कोणी घोषणा देत नाहीये आणि नेहमीप्रमाणेच गटबाजीची लागण असल्यामुळे कोणा एकालाही नेता म्हणून पुढे आणलं जात नाहीये। कदाचित नेता म्हणून कोणाची तरी नियुक्ती केली जाईल यात काही शंका नाही, पण याच्या मागे तुम्ही सुचवत आहात त्याप्रमाणे शरद पवार आहेतच, कारण मराठवाड्यामध्ये पवारां एवढं प्रेम मराठवाड्यातल्या लोकांनी कोणालाच दिलेलं नाहीये। मराठवाड्यात पवारांनी भरपूर काही दिलं, नामांतरापासून ते बाकीच्या शेतीच्या प्रश्नापर्यंत पवारांवर असंख्य लोकांनी प्रेम केले हे निर्विवाद आहे। पण पुन्हा एकदा ही जी केविलवाणी अवस्था झाली, दयनीय अवस्था झाली आणि असा भ्रम समाजाला या पैदा झाला, त्याच्यातून एकवटण्यासाठी या गोष्टींचं संघटन आयोजन केलं जाते असं वाटतं। आपण निवडणुकांशी जोडून उपयोगाचं नाही, कारण मराठा जातीला तो एक शापच मिळाल्यासारखा आहे की यांच्या प्रत्येक गोष्टी राजकारणाला जोडून असतात। कारण पुरुषोत्तम खेडेकर वगैरे सारखी मंडळी म्हणतात की राजकारणामुळे आमच्या समाजाचं नुकसान झालं, सगळे तरुण राजकारणातच निवडणुकातच अडकले असतात, त्याच्यामुळे बाकीचे समाज पुढे गेले आणि आम्ही मागे राहिलो। तेव्हा उगाच राजकारणाचं ओझं या समाजावर, एकट्या समाजावर टाकून उपयोगाचं नाही। ते खरोखर जर आत्मशोधासाठी हे करत असतील, आत्मचिंतनासाठी करत असतील आणि कोपर्डीच्या निमित्तानं स्त्रियांची परिस्थिती खरोखर काय आहे, स्त्री सुधारणेसाठी, स्त्री मुक्तीसाठी काय करायचं, याचा जर त्यांचा विचार होत असेल तर। जयदेव डोळे, आत्मशोधासाठी एक प्रकारच्या वैचारिक बैठकीच्या जडणघडणीची मार्गदर्शन करणारा एखादा नेता असावा लागतो। अशा प्रकारचा कुठलाही नेता आता या चळवळींच्या मागे, या आंदोलनाच्या मागे दिसत नाहीये। म्हणून हा प्रश्न येतोय की हे खरोखरच औरंगाबादचं आणि त्यानंतरची झालेले, आपण दोन वेगवेगळी विभागणी करूया, हे सगळं उत्स्फूर्त होतं की पूर्व नियोजित होतं?
का सुरुवात उत्स्फूर्त झाली आणि नंतर सगळं पूर्वनियोजित घडत गेलं? आपलं काय निरीक्षण? उत्स्फूर्त अजिबात नव्हतं, हे पूर्वनियोजितच होतं, फक्त त्याची वाच्यता कुठे केली गेली नाही म्हणून ते अचानक झालं असं वाटायला लागलं. एकतर एक घटना अशी शोधायची होती की त्यामुळे मराठा समाज एकवटेल. तुम्ही सुचवलं त्याप्रमाणे कोल्हापूरचे छत्रपती भाजपनं पळवले. भय्यूजी महाराज नावाचे जे प्रवचनकार होते त्यांचं मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी बस्तान होतं. त्यांचाही कदाचित शिवसेना भाजपकडे कल चाललेला आहे. त्याच्यामुळे अराजकीय पण एरवी समाजात प्रतिष्ठित असलेलं एखादं नेतृत्व आपल्याकडे असावं असं कदाचित राष्ट्रवादीच्या नेत्यांना किंवा खुद्द पवारांनाही वाटत असलं पाहिजे. पण नेमका या दोघांनी दगा दिला. त्याच्यामुळे शोधाशोध करण्यासाठी ही एक घटना आयोजित केली गेली आणि असं दिसतंय की मराठा जातीला नीट नेतृत्व देऊ शकेल, विधायक नेतृत्व देऊ शकेल, थोडंसं आध्यात्मिक, थोडंसं विधायक या स्वरूपाचा नेता शोधण्याचं काम याच्या मार्फत चाललंय. कारण राजकारणाचा अतिरेक होतोय हे तर तरुणांनाही कळून चुकलेलं आहे. म्हणूनच कदाचित जे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, साधे कार्यकर्ते आहेत किंवा यशस्वी कलावंत आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्या आग्रहामुळे हे सगळे तरुण या मोर्चामध्ये आले, हे तितकंच खरं आहे. राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवण्यामध्ये एक निश्चितच एक धोरण आहे, हेही त्याच्या मागे दिसतंय. या संपूर्ण मोर्चांमागचा आशय आणि त्याच्या मागचं व्याकरण एक प्रकारे तुम्ही अत्यंत तटस्थपणे समजावून दिले. नितेश राणे आपल्याबरोबर आहेत, ज्यांनी मराठा आरक्षणाची मागणी गेली अनेक वर्ष लावून धरले. नितेश राणे, मराठवाड्यात जे घडलं ते उत्स्फूर्त निश्चितच नव्हतं, पूर्वनियोजित होतं, किंबहुना तो आत्मशोराचा प्रकार आहे का, अशाही प्रकारचा प्रश्न विचारला गेला. आपलं काय निरीक्षण आहे? यामागे कोणतं राजकारण असं वाटतं आपल्याला? काही एक उत्स्फूर्त समाजाची प्रतिक्रिया आहे. नितेश राणे. उदयजी, असा विषय आहे की 2 महिन्या अगोदर कोल्हापूरमध्ये एक मराठा आरक्षण संदर्भात गोलमेज परिषद घेतली गेली. त्या गोलमेज परिषदेमध्ये जवळपास 500 ते 600 वेगवेगळ्या मराठा समाजाचे मान्यवर होते आणि तिथे एकंदरीत असंख्य विषयांची चर्चा झाली, ज्याच्यामध्ये मराठा समाजावर होणारा अपमान, आमच्या महापुरुष आणि किंवा आमच्या इतिहासाच्या चुकीच्या पद्धतीने मांडणी आणि त्याचबरोबर आरक्षण, अशा असंख्य विषयाबद्दल एकंदरीत चर्चा झाली आणि त्याबद्दलचा राग व्यक्त केला गेला. आणि त्यानंतर आत्ता ज्या पद्धतीचे जे काय मोर्चे निघत आहेत ते म्हणजे मराठा समाज काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. कोपर्डीमध्ये झालेली एक घटना आणि त्या घटनेमुळे ज्या काही पद्धतीने एक आधीपासून जो एक राग आक्रोश मराठा समाजामध्ये होता की बाबा हे जे राज्य सरकार आहे ते राज्य सरकार एका बाजूने आरक्षण देत नाही, आमचा चुकीचा इतिहास लिहिणाऱ्या लोकांना महाराष्ट्र भूषण हे लोक देतात आणि त्याचबरोबर आमच्या आया बहिणींवर होणारा जो काय अन्याय आहे त्या अन्यायाच्या बद्दल कुठे ना कुठेतरी न्याय मागण्याची वेळ आज मराठा समाजावर आली आहे, अशी भावना पूर्ण समाजामध्ये पसरलेली आहे. नितेश राणे, जवळपास 32% महाराष्ट्रामध्ये असलेला मराठा समाज. नितेश राणे, याच्यात दोन वेगळ्या गोष्टी वर्षापासून नितेश राणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक कोपर्डी बद्दलची प्रतिक्रिया हा एक भाग आहे, किंवा आरक्षणाची मागणी हा दुसरा भाग आहे, किंवा एखाद्या राजकीय पक्षानं पूर्वनियोजितरित्या हे करणं हा तिसरा भाग आहे. जे घडलं ते राजकीय पक्षांनी पूर्वनियोजितरित्या केलेलं होतं असं निरीक्षण जयदेव डोळे यांनी नोंदवलं. त्याच्यावरचं आपलं मत काय आहे की हे सगळं पूर्वनियोजित होतं, उत्स्फूर्त होतं का मराठा समाजाची वोट बँक कॅप्चर करायचा प्रयत्न त्याचं राजकारण? माझं तसं ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता नाही. प्रत्येक जे मोर्चे निघतायत त्याच्यामध्ये जे नियोजन करणारे कार्यकर्ते आहेत ते आमच्याशीही चर्चा करतात, माहिती देतात किंवा कुठल्या पद्धतीने नियोजन करतायत, ते सगळे विषय चर्चेमध्ये येत आहेत. कुठेही कोणी राजकीय पक्ष किंवा हे काय, आता जेव्हा मोर्चे निघाले ना तर प्रत्येक नेत्याला वाटतंय, प्रत्येक अशी माहिती आहे का आता मीच आहे, मला श्रेय भेटलं पाहिजे असा विषय. पण हे अक्षरशः तो राज्य सरकारला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा अधिवेशनाच्या काळामध्ये जेव्हा आम्हीही एक असा मोर्चा मुंबईमध्ये काढण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा आम्हाला राज्य सरकारने परमिशन नाकारली.
म्हणून असंख्य हे जो का राग आहे तो कुठेतरी निघाला पाहिजे, कसा तरी निघाला पाहिजे. बैठका आरक्षण संदर्भात घेतले जात आहेत पण त्याचे निकाल काही लागत नाही. मग शेवटी तुम्ही समाजाला न्याय देणार आहेत का, तोच एक विषय आहे. म्हणून तुमचं समाज म्हणणं आहे आपला की हा राग सगळा व्यक्त करतो, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. उत्स्फूर्त आक्रोश आहे. समाज काहीतरी या सत्तारूढ पक्षाला सांगू इच्छितोय. अमर साबळे आपल्या बरोबर आहेत. अमर साबळे, दोन मुद्दे आहेत. एक तर हे सगळं उत्स्फूर्त आहे, पूर्वनियोजित नाही असं नितेश राणे म्हणतायत. आपलं काय यावरचं निरीक्षण आहे? आणि अॅट्रॉसिटी विरोधी मत पुन्हा एकदा चर्चेला आलेलं आहे. तसं मत राज ठाकरे यांनी तर स्पष्टपणे आणि शरद पवार यांनी त्या संदर्भात आज पुन्हा स्पष्टीकरण केलं. भारतीय जनता पक्षाची या संदर्भातली नेमकी भूमिका काय आहे? या मोर्चांकडे आपण कसं पाहता? मराठवाड्यातल्या तरुण तरुणींचा आक्रोश आपल्यापर्यंत पोहोचतोय का? अमर साबळे. जयदेव डोळेंनी जे प्रतिपादन केलेलं आहे ते अत्यंत योग्य आहे. कोपर्डीच्या अत्याचारानंतर निघालेला हे मोर्चे आहेत, हे मोर्चे पूर्वनियोजित आहेत, सुसूत्रबद्ध आहेत, नियोजनबद्ध आहेत. यामध्ये कोपर्डीमध्ये जेव्हा जो अत्याचार झाला तेव्हा एका राजकीय पक्षाच्या माजी आमदाराने कोपर्डीमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्याच्यानंतर या कोपर्डी घटनेच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये जे मोर्चे काढायचे त्याला आकार देण्यात आला, त्याचं नियोजन करण्यात आलं. त्यामुळे हे होणारे सर्व मोर्चे हे नियोजनबद्ध आहे, संघटित आहे आणि राजकीय पक्षांनी स्पॉन्सर केलेले आहेत. कोणता तो राजकीय पक्ष? कोणता तो राजकीय पक्ष स्पष्टपणे सांगा. एका राजकीय पक्षाच्या माजी आमदाराने, बीड जिल्ह्यातल्या एका माजी आमदाराने त्या ठिकाणी कोपर्डी घटनेच्या निमित्ताने त्या ठिकाणी जी वातावरण निर्मिती केली, त्याचं नाव सांगायची गरज नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. आपण नाव महाराष्ट्राला सांगत का नाही? त्या व्यक्तीचं नाव काय? नाही, महाराष्ट्राला काय मी सांगितलं नाही तरी महाराष्ट्राला माहित आहे की हे कोण करतंय, कुणासाठी करतंय. आता कोपर्डीमध्ये जी घडलेली घटना, एका भगिनीवर झालेला अत्याचार आणि त्याच्याबद्दल उत्स्फूर्त प्रतिक्रिया निघाली तर ते समजू शकतो. परंतु त्याच्यामध्ये जो अॅट्रॉसिटीच्या विरोधामध्ये जो राग काढला जातो तो एकदम चुकीचा आहे. कारण असं की त्या भगिनीवर जो अत्याचार झाला, तिच्यावर बलात्कार झाला, त्याच्यावर 376चं कलम लागलं, त्या भगिनीचा खून झाला, त्यामुळे 302 कलम त्याच्यावर लागले. याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा काय जात झाला? त्यांना काहीच जात झाला नाही. अॅट्रॉसिटी कायद्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. परंतु कोपर्डीच्या एका भगिनीच्या अत्याचाराचा लाभ घ्यायचा आणि आपला जुना राग बाहेर काढायचा, आपण याच्यावर अशा पद्धतीचं हे राजकारण आहे. नाही, बरोबर आहे. नितेश राणेला बोलायचं, पण शशिकांत शिंदे, या सगळे तिन्ही आपण मुद्दे पाहिलेत. एक सर्वसाधारणपणे असा एक सूर दिसतोय याच्यामध्ये की हा जो मोर्चा निघाला त्या मोर्चा मागची नेपथ्य रचना जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती असा आरोप किंवा असं निरीक्षण आपल्याकडे नोंदवलं गेलेलं आहे. किंबहुना या संदर्भामध्ये जेवढं जास्त स्पष्टीकरण येत आहे तेवढा संभ्रम वाढत चालला की काय, अशा प्रकारची देखील शंका येते आहे. आणि अत्यंत गंभीर आरोप म्हणजे एका पराभूत मानसिकतेला घाबरून किंवा त्याच्यातून निघालेला हा आपला ही आपली एक प्रतिक्रिया आपल्या पक्षाची. शशिकांत शिंदे, काय सांगाल? नाही, यात मला थोडंसं विस्तृतपणे बोलावं लागेल. आज पवार साहेबांनी सविस्तरपणे आपल्या स्टेटमेंटचं क्लेरिफिकेशन केलेलं आहे. दोन मुद्दे आहेत. एक, ज्यावेळेला अशी घटना घडल्यानंतर सरकार अपयशी ठरतं त्यावेळेला त्याच्या प्रतिक्रिया उमटत जातात. हे आपल्या राज्यात नव्हे तर देशाच्या सर्व ठिकाणी आपण जर बघितलं, गुजरात असेल किंवा अशा ठिकाणी अनेक ठिकाणी एक निमित्त होतं. परंतु ज्यावेळेला सरकार फेल्युअर होतं, म्हणजे मला असं सांगता येत नाही, बरं मुख्यमंत्र्यांनी सांगायचं त्या गरीब कुटुंबाला की मी तुम्हाला पिस्तूल परवाना देतो, अशा प्रकारचं स्टेटमेंट दिल्यानंतर समाजाला न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायचं हे पडसाद आहे. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो, हा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्ष किंवा राजकीय पुढाऱ्यांनी काढलेला नव्हता. सर्व पक्षीय असलेला हा मोर्चा होता. तिथे कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नव्हतं.
जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. राहिलं क्लेरिफिकेशन, या ठिकाणी कुठल्या एखाद्या समाजाबद्दल रोष आहे म्हणून आणलेला हा मोर्चा नव्हता. अत्याचाराबाबतीमध्ये आपल्या समाजाला न्याय मिळतो का नाही, मग त्यामध्ये बरेच मुद्दे घेतले त्यांनी. आता मगाशी नितेश राणेंनी उल्लेख केला, एक मुद्दा त्यांनी घेतला की आरक्षणाच्या बाबतीत वगैरे, अशा 2-3 मुद्द्याला हात घालून हा मोर्चा वाढत गेला आणि मराठवाड्यामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लगेच उमटत असतात. दुसरा मुद्दा जो होता पवार साहेबांचा. डॉक्टर साहेब, आपण पण इतके दिवस आपण या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून, पत्रिकेच्या माध्यमातून की अभ्यासक म्हणून आपल्याला सर्वांना कल्पना आहे, या ठिकाणी पवार साहेबांच्या असलेल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाहू फुले आंबेडकरचा पुरोगामी महाराष्ट्र पुरस्कार केलेला आहे. मला एकच कळतं आहे की औरंगाबादमध्ये एखादी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एवढंच सांगितलं की एखाद्या समाजाचा मोर्चा निघतो, मग कुठल्याही समाजाचा निघो, ज्यावेळेला मोर्चे निघतात त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. शासनाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे याचा सांगण्याचा अर्थ त्यांचा हाच होता की याच्यावर शासनाने विचार करावा आणि यामधल्या ज्या मागण्या आहेत, ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा असं कधी म्हणाले नाही ते. उलट ॲट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीमध्ये कोण गैरवापर करत असेल तर त्याचा विचार करावा एवढा विषय मांडला. दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगतो, मगाशी त्याच्यावर बरंच विश्लेषण झालं. पवार साहेबांना आपण सुद्धा डॉक्टर साहेब ओळखता. पवार साहेबांना असे राजकीय बरीच मंडळींना बरेच त्या ठिकाणी संध्या आल्या होत्या, पण त्यांनी कधी जातीवाद्यांशी असलेला संबंध जोडला नव्हता. राजकारणामध्ये अपयश यश येत असतं, पण त्यामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचा महाराष्ट्रामध्ये विध्वंस करावा अशा प्रकारचं कधी राजकीय राष्ट्रवादी पराभूत मानसिकतेचा मुद्दा. एक मिनिट डॉक्टर साहेब, एक मिनिट मला सांगून द्या, माझा पूर्ण होऊन द्या. एक उदाहरण म्हणून सांगतो. याच मराठवाड्यामध्ये पवार साहेबांचा जमा, मगाशी विश्लेषकांनी सांगितलं की एक मराठवाड्यामध्ये असा एक काळ होता की पवार साहेबांच्यावर फार या मराठवाड्याने प्रेम केलं होतं, परंतु पवार साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या मराठवाडा विद्यापीठाचं नाव देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. सत्ता गेली, परंतु निर्णयाच्या मध्ये बदल न करताना त्याचा त्याग करण्याची प्रवृत्ती सुद्धा तिथं दाखवली. मग ही पराभूत मनोवृत्ती कुठे येते? सत्तेमध्ये या ठिकाणी सरकारच्या अपयशाला पुढे आणून त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणे, समाजामध्ये दरी पाडून त्याचा राजकीय दोन गोष्टी आता मिक्सअप होत आहेत ना, की नामांतराच्या वेळचं योगदान आणि त्यावेळची भूमिका आणि आत्ताची परिस्थिती, ज्याचा उल्लेख, ज्याचं वर्णन करताना केविलवाणी आणि पराभूत मानसिकता अशी 2 विशेषणं जयदेव डोळे यांनी वापरली आणि त्याला असलेल्या वस्तुस्थितीचा निवडणुकीच्या निकालाचा आधार, या दोन्ही गोष्टींची आपण आता कुठेतरी सांगड घालायचा प्रयत्न करू नये. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न घेऊन मी जातोय जनार्दन चांदूरकर यांच्याकडे. जनार्दन चांदूरकर, ॲट्रॉसिटी असेल, आरक्षण असेल किंवा कोपर्डीच्या प्रकरणाची प्रतिक्रिया असेल, या तिन्हीमधून निघणारी जी काही गोष्ट आहे मराठवाड्यात आता आपल्याला दिसते, त्याच्यामुळे दलित आणि मराठा अशी एक तिकडे दरी रुंदावत जाताना दिसते आपल्याला. काँग्रेसची काय भूमिका आहे? जनार्दन चांदूरकर. नाही, मला असं नाही वाटत, कारण महाराष्ट्राची जी पुरोगामी विचारसरणी आहे, शाहू फुले आणि आंबेडकरांची, या विचारसरणीशी शरद पवार साहेब जे आहे ते प्रामाणिकपणाने त्यांनी काम केलेलं आहे. आणि उदाहरणार्थ त्यांनी स्त्रियांच्यासाठी असणारं आरक्षण जे आहे किंवा दलितांच्यासाठी वेलफेअर स्कीम्स ज्या आहेत, तर त्यांनी कुठं बाजूला सारलेलं नाही, त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं दलित समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये काही संघर्ष आहे किंवा यांच्यामध्ये काही दरी निर्माण झालेली आहे अशातला भाग आहे असं मला वाटत नाही. आणि आजची जी प्रेस कॉन्फरन्स शरद पवारांनी घेतली आणि त्याच्यामध्ये त्याने जे स्पष्टीकरण दिलं ते अतिशय महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे. त्यांनी सांगितले की ॲट्रॉसिटीचा कायदा बदलता कामा नये, इट इज जस्ट कॉन्ट्ररी टू व्हॉट राज ठाकरे सेड. आणि त्याने असंही सांगितलं की दलितांच्याकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग केला जात नाही, हे सुद्धा पवारसाहेब म्हणाले. आणि हे अतिशय महत्त्वाचं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांना या मोर्चाच्या पाठीमागं ते आहेत की नाहीत, जसं जयदेव डोळे म्हणतात, हे मला माहिती नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये आज सामाजिक शांतता राहायची असेल तर अशा सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन यातून मार्ग काढला पाहिजे. कारण बऱ्याच गोष्टी अशा झालेल्या आहेत
की एकतर मोदींचं सरकार दिल्लीमध्ये आल्यामुळं आणि हिंदुत्वाचा पुरस्कार झाल्यामुळं आपले कोल्हापूरचे ते पानसे किंवा दाभोळकर किंवा आपले ते कलगुट्टी यांचे खून झाले आणि सनातनीवाल्या त्याच्या पाठीमागे आहेत हे पाहिल्यानंतर एक चांदूरकर, या सगळ्यापेक्षा अत्यंत तात्कालिक अशा स्वरूपाच्या कोपर्डीची घटना आणि त्याबरोबरच असणारी आत्ताची मराठवाड्यातली आर्थिक विषमता याला कारणीभूत आहे की नाही, एका ब्रेक नंतरची चर्चा करूया. आणि त्याहीपेक्षा सुद्धा या सगळ्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होणार आहेत, एका ब्रेक नंतर कुठे जाऊन का पाहत राहा. जी24 आपण पाहताय मोर्चे बांधणीच कारण की. मोर्चे बांधणीच कारण की या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत शशिकांत शिंदे, ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, नितेश राणे, अमर साबळे आणि जयदेव डोळे आहेत. या प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे तो मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा जो आपण चर्चेला घेणार आहोत तो आहे मोर्चांचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होतील. मोर्चांचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होतील. जयदेव डोळे, ज्या भागात मोर्चे निघाले त्या भागाचा जर आपण एकूणच आर्थिक सामाजिक असा प्रोफाईल पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की हा भाग दुष्काळी आहे. या भागामध्ये अत्यंत कमी प्रमाणात दशकानुदशक विकास अत्यंत कमी झालेला आहे. कुठेतरी या सगळ्याची प्रतिक्रिया देखील या मोर्चात आपल्याला दिसते. हो, 100%. एकतर झालंय असं की मराठवाडा असं नाव घेतलं की त्याच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्राचं नाव घेतलंच जातं. कारण पश्चिम महाराष्ट्र आमच्याकडं काही पाठवत नाही, पोचू देत नाही असा आरोप इथले नेते करत असतात. आम्हाला मुख्यमंत्रीपद 2-3दा मिळालं, ते प्रदीर्घ काळ मिळालं, तरी त्या मानानं विकास काही आमच्या वाट्याला आला नाही. त्यालाही जबाबदार पश्चिम महाराष्ट्रच असतो असंही सांगितलं जातं आणि ते बऱ्या प्रमाणात खरं पण आहे ते. तर ही सगळी समजूत घट्ट होण्यात बेकारी, नंतर अकुशलता, उद्योगधंद्यांची विन्मुखता आणि एकंदरच फार मोठा रिकामपणाचा एक वेळ या मराठा जातीतल्या तरुणांपुढे दिसू लागलेला आहे. दलित मुलं पुढे जात आहेत, ओबीसी मुलं पुढे जात आहेत, ब्राह्मण तर गेलेच गेले, अल्पसंख्याक जे जैन शीख आहेत त्यांचे व्यापार व्यवसाय आहेत. मराठा तरुण मात्र अस्वस्थ आहे आणि चिंतेत आहे की त्याला काहीच मिळत नाहीये. जे राजकारण होतं तेही आता हातातून गेलं आहे. त्याच्यामुळेच की काय, जी मनातली खतखत होती त्याला राजकारणापेक्षा आर्थिक बाजू जास्त प्रमाणामध्ये जबाबदार आहे. ती खतखत या मोर्चातून बाहेर पडली. निमित्त कोपर्डीचं जरी असलं तरी सुद्धा आपण हतबल आहोत. मार्केट इकॉनॉमीमध्ये म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसीनं जरी बाजूला ठेवलं असलं तरी मार्केट डेमोक्रेसीनं मात्र आपल्या हातात काही ठेवलेलं नाही. ही खंत मराठा तरुणांपुढे आहे. कारण बघा ना क्रीडेमध्ये आहेत, ना संगीतामध्ये आहेत, ना मीडियामध्ये आहेत, ना आर्टमध्ये आहेत, ना मॅनेजमेंट, ना सायन्स, ना टेक्नॉलॉजी. आम्हाला फक्त राजकारण करायला लावलं या लोकांनी, असा त्यांचा राग आहे आणि त्या रागातून ह्या गोष्टी व्यक्त होत आहेत. म्हणूनच तरुणांची फार मोठी संख्या या निमित्तानं का होईना या मोर्चानं आम्हाला. शशिकांत शिंदे, काय सांगाल. आणि त्याहीपेक्षा सुद्धा सहकार संस्था आणि शैक्षणिक संस्था याच्यावरचं राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व कुठेतरी नवीन सरकारमध्ये कमी होताना दिसते, त्याची प्रतिक्रिया इथे कुठेतरी उमटते. नाही, मगाशी यांनी जो मुद्दा मांडला आहे तो या घटनेशी संबंधित नाही असं माझं मत आहे. खरं म्हटलं तर काय झालं आहे की आपण जर बघितलं की आता मागे मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षण किंवा ओबीसी बीसी आरक्षण ह्या सर्व गोष्टीतून धनगर आरक्षण निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली आश्वासनं पूर्तता होत नाही. सरकारने ती भूमिका पाळली नाही. परत हे अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत. मग एक वेगळ्या प्रकारची समीकरणामध्ये ती दुरावा निर्माण होतोय, हे त्याचं एक कारण आहे. विकास हा वेगळा विषय आणि ह्यामध्ये या विकासाचा आणि या मोर्चाची किंवा या असलेल्या प्रतिक्रियेचा कुठला संबंध येत नाही. मी उदाहरण म्हणून सांगतो. आता नागपूरच्या मिश्राम म्हणून असलेल्या एकाने दलित हा शब्द काढावा म्हणून त्या ठिकाणी कोर्टामध्ये रिट पिटिशन केलं. आता तर नागपूरचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आहे म्हणून त्याला वेगळा अर्थ लावायचा का, असं राजकारण होऊ शकतं. माझं म्हणणं असं आहे की यामध्ये खरं म्हटलं तर याच्या प्रतिक्रिया काय याचा अभ्यास करणं हे सरकारचं काम आहे.
आणि आजच्या ह्या चर्चेच्या माध्यमातून भविष्यकाळातली राजकीय समीकरणं बदलतील. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपले राजकीय खेळ खेळत असतो. आता ही राजकीय समीकरणं बदलत असताना याच्यामध्ये खरंच समाजाचं मर्म काय, त्यांचं दुःख काय, मला एक सांगावं, कुठलाही नेतृत्वाच्या अभावी जर मोर्चा इतके मोठ्या प्रमाणात 3-3 जिल्ह्यामध्ये निघतात, याचा कुठेतरी सरकार म्हणून गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे का नाही? सरकार जर त्या मोर्चाकडे दुर्लक्षितपणा करत असेल, सरकार त्या विषयामध्ये या विषमता वाढवण्याचा प्रयत्न करतोय. जाणीवपूर्वक होतोय काय? आज मला एक मिनिट, मला अमर साबळेंची तात्काळ प्रतिक्रिया घेऊया. अमर साबळे, तुम्ही दुर्लक्ष करता याच्याकडे, दुर्लक्ष करता याच्याकडे, असा थेट आरोप होतोय की तुम्ही याच्याबद्दल संवेदनशील नाही. नाही, हा कसं आहे की घोड्यावरून पडायचं आणि भाडेकरावर रुसायचं असं एक मराठीमध्ये म्हटलं जातं. आता गेल्या 70 वर्षामध्ये 60-65 वर्ष ही काँग्रेसकडे सत्ता होती. या सत्तेच्या काळामध्ये ज्या समाजाकडे लक्ष देणं, त्यांचा सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक या सर्व दृष्टिकोनातून ज्या समाजाचा विकास करायला पाहिजे होता तो यांनी केला नाही. 65 वर्षामध्ये या समाजाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आज 2 वर्ष सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीने यांच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणणं म्हणजे हे चुकीचं आहे. विशेषतः या समाजाचं जे काय मागासलेपण आहे हे ठेवण्याचं कारण हेच राजकीय नेते आहेत. आणि घडीभर आपण हे समजून घेऊ, ते म्हणतात ते खरं म्हणू. आणि जो मोर्चा निघालेला त्यामध्ये कुठलाही लीडर नव्हता. तर आपण असं समजायचं का की मराठा समाजाच्या या सर्व मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यावर विश्वास राहिला नाही, कारण विश्वासपात्र त्यांनी आतापर्यंत कामगिरीच केली नाही म्हणून त्यांच्यावर विश्वास राहिला नाही असं आपण समजायचं का? अमर साबळे, असं आपण समजायचं का? अमर साबळे 65, अमर साबळे तुम्ही लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी, अमर साबळे 50 वर्ष काँग्रेसने काय केलं यापेक्षा आपण आता आल्यानंतर काय करायचं हा मुद्दा आहे. एक छोटासा प्रश्न नितेश राणे यांना. नितेश राणे, आता हे सगळं शांततापूर्वक चालू आहे, आता हे अतिशय मूक. नितेश राणे, हे तुम्हालाच प्रश्न विचारतोय, हे आता अत्यंत शांततापूर्वक चालू आहे, हे मूक मोर्चा चालू आहे, आता याला कोणीही नेता नाही, आता याला नेपथ्य नाही असं कितीही सांगितलं असलं तरी याच्या मागे एक रचना आहे असं मानणारा एक फार मोठा वर्ग आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की भविष्यकालामध्ये याच्या काय प्रतिक्रिया उमटतील आणि जो एक आत्ता मुद्दा मांडला गेला की भविष्यकालीन समीकरणं याच्यात काही वेगळी राजकीय असू शकतात का? उदयजी, एक तुम्ही कृपया ह्या पूर्ण विषयाचा प्रवास तुम्ही समजून घ्या. वारंवार मराठा समाजाला डिवचण्याचं काम हे राज्य सरकार सत्तेमध्ये आल्यापासून करते हे तुम्ही समजून घ्या. मी मराठा आरक्षणाच्या निमित्ताने 12 ते 13 सभा आज महाराष्ट्रामध्ये मी केलेल्या आहेत. मराठा तरुणांशी संवाद साधलेला आहे, त्यांच्याशी त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यांचं राग समोर दिसलेला आहे. ज्या दिवसापासून हे राज्य सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे त्या दिवसापासून वेगवेगळ्या कारणांनी मराठा समाजाला डिवचण्याचं हे काम करत आहे. मी सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये पण कोपर्डीचं माझं जेव्हा कोपर्डी संदर्भात माझं जेव्हा भाषण होतं तेव्हाही मी विषय मांडला की राज्य सरकारनी हे जे काही मराठा समाजाचा राग आहे समजून घ्यावं. ही ज्वालामुखी आहे, आज नाही तर उद्या फुटणार आहे. पहिलं म्हणजे तर जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरंदरेंना दिलं गेलं त्याबद्दल आज ही मराठा समाजामध्ये फार मोठा राग आहे, आक्रोश आहे. जवळपास 550 ग्रामपंचायतींनी तेव्हाही विरोधात ठराव दिलेले, त्याबद्दल काहीही केलेलं नाहीये. त्याच्याही वरती अजून डिवचण्याचा प्रकार, इतिहासमध्ये आमचा इतिहास बदलण्याचा प्रकार, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माते आणि सगळ्यांबद्दल वेगवेगळे जे इतिहासाबद्दल जे मुद्दे मांडले जातात त्या लोकांना मान सन्मान देण्याचं काम हे राज्य सरकार सातत्याने करत आलेलं आहे. त्याबद्दल एक राग आहे. दुसरा विषय असा आहे की मराठा आरक्षण, जो तुमचा मूळ मुद्दा आहे की बाबा मुलं अस्वस्थ आहेत, मराठा मुलं अस्वस्थ आहेत, त्याचं कारण मराठा आरक्षण आहे ना. आघाडी सरकारने जाता का म्हणून नाही, राणे समितीच्या आधारावर मराठा आरक्षण दिलं. पण ह्या राज्य सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, या आरक्षणाबद्दल फक्त धूळफेक केलेली आहे.
कुठली दिशाहीन विषय केलेले आहेत, फक्त समित्यांच्या बैठका होतात, त्याच्या पुढे काही होत नाही आणि होणारही नाही, एक तुम्ही समजून घ्या. कारण का मुळामध्ये RSSच्या ह्यांच्या जे काही बांधणी आहे त्याच्यामध्ये आरक्षण हा विषयच येत नाही. म्हणजे हा तो विषय होणार म्हणजे अस्वस्थपणाचे कारण असंख्य आहे. हे काय आज झालेलं नाहीये, ही फक्त एक टिपिंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो ना, सहन किती करावं मराठा समाजाने याचा पण मर्यादा ना. उदयजी एक 10 सेकंड अजून द्या, 10 सेकंड अजून द्या. बोला उदयजी 10 सेकंड अजून द्या, 10 सेकंड द्या. माझं असं म्हणणं कृपया समजून घ्या, मी ह्यांच्यामध्ये फिरलेलो आहे. मी 12 ते 13 सभा घेतलेल्या आहेत. हे काय आज हे काय मोर्चे जे निघतायत ना, ते काय कारणे निघत नाहीये की बाबा ह्याचा कोण मोर्चे, हे लोकांना नेतृत्व कोणाची करायची पण गरज नाही. कारण मराठा समाज गेल्या 2 वर्षापासून जे बघतोय ते चिडलेला आहे. त्याला वाटतंय की बाबा हे अजून 3 वर्ष अजून किती आम्ही सहन करायचं, किंवा अजून काय हे लोक आमच्यावर करणार आहे, असा विषय त्यांच्यामध्ये निर्माण झालाय ना. आणि जसं साबळे साहेब म्हटले, कोपर्डीचा प्रकरणाचा आणि अॅट्रॉसिटीचा काय संबंध. मी असं आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो की बाबा कोपर्डी प्रकरणामध्ये जे काही गुन्हेगार होते, जे आरोपी होते, त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा धाक आणि भीती त्या इथे दाखवण्याची सुरू केली, की दाखवली होती म्हणून कोपर्डीमध्ये त्या अॅट्रॉसिटीचा विषय समोर आलेला आहे. आणि एक परत तुम्हाला सांगतो, आदरणीय पवार साहेब असतील किंवा मराठा समाजाचे कुठलेही नेते, राज ठाकरेंचा विषय वेगळा आहे, पण मराठा समाजाचा कुठलाही नेता आज अॅट्रॉसिटी रद्द करा असं म्हणत नाहीये, करायला देणार नाहीये. फक्त दुरुस्ती करा असं निश्चित पद्धतीने मागणी होते, पण रद्द करा हा विषय येत नाही. तुम्ही तुमचे तिन्ही मुद्दे मांडलेले आहेत, तुम्ही तुमची रचना केलेली आहे. मराठा समाज आज एका ज्वालामुखीच्या तोंडावर आहे, त्याचबरोबर त्याचा ह्या सरकारवर आणि त्याच्या कृत्यांवर राग आहे असं आपण मुद्दा मांडताय. जनार्दन चांदूरकर, आपण कायदेतज्ञ आहात, आपल्याला आरक्षणाच्या मर्यादा या लक्षात घेता येतील. आरक्षणाच्या मर्यादा आणि आत्ताचं त्याचं डिस्ट्रीब्युशन लक्षात घेता, जर उद्या आरक्षणाची मागणी मराठा समाजाची रेटली गेली तर आत्ता जसे मोर्चे मराठा समाजाचे निघतायत, तसे ज्या समाजावर अन्याय होईल, आरक्षण आपलं जाईल म्हणून किंवा आरक्षणात भागीदारी येईल म्हणून त्याचे मोर्चे जर निघू लागले तर संपूर्ण मराठवाड्याला रणभूमीचं स्वरूप येणार नाही का? याचे एक गंभीर सामाजिक आणि राजकीय परिणाम होणार नाहीत का? महानगरपालिकांच्या मराठवाड्यामध्ये अर्थात एकच आहे, आता नगर परिषदा आहेत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण इतर समाजातून या मोर्चांवरची प्रतिक्रिया काय आजमावतात? जनार्दन चांदूरकर. नाही उदयजी, काय आहे की नितेश राणे ज्या तळमळीनं बोलतात, तर ही इज ए सिम्बॉल ऑफ अ यूथ. आणि मी असं म्हणत नाही की ते मराठा कम्युनिटीचे एक यूथचे सिम्बॉल आहेत, पण मगाशी डोळस साहेबांनी जो पॉईंट रेज केला होता की ते मराठ्यांची पावर गेली किंवा त्यांचं ते सगळं हातातलं गेलं, सत्ता गेली, मला नाही वाटत ते असं झालेलं आहे. त्याचं कारण असं की मराठवाड्यामध्ये आपण निवडून आलेले जर लोकप्रतिनिधी बघितले तर भले ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही असतील, परंतु शिवसेनेमधून सुद्धा मराठा निवडून आलेले आहेत, बाकीच्या पक्षातून सुद्धा मराठा निवडून आलेले आहेत. मराठवाड्यामधून निवडून आलेल्या मराठा आमदारांची संख्या ही डेफिनेटली जास्त आहे. त्यामुळं हा जो मुद्दा आहे की त्यांच्या हातातून सत्ता गेली, त्या लोकल लेवलला ते त्यांच्या समाजाला ज्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं मदत करता येते त्या पद्धतीनं करत असणार. परंतु आज समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे सत्तेचं परिवर्तन झालेलं आहे किंवा केंद्रामध्ये जे सत्तेचं परिवर्तन झालेलं आहे, आणि विशेषतः आपण मगाशी फडणवीसला अशा पद्धतीचा मुख्यमंत्रीच्या संदर्भामध्ये जी रिझर्वेशन्स आहेत, लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये हे पॉसिबल नाही. परंतु आता प्रत्येक समाज जो आहे या देशामध्ये स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचे प्रश्न एकत्रित करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून गेलेली सत्ता जी आहे ती सत्ता परत कशी आपल्या हातात येईल या दृष्टिकोनातून ही प्रक्रिया होणं हे स्वाभाविकच आहे. आपण शशिकांत शिंदे यांच्याकडे जाऊया. शशिकांत शिंदे, तरी या सगळ्याचा फटका राज्यातल्या सरकारला बसेल का? आणि येत्या महानगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची एक प्रकारे नैपथ्य रचना मराठवाड्यातली याच्यातनं होतीये का?
नाही, मी तुमच्या मगाच्या प्रश्नाला मी एक उत्तर देतो, ज्याचा जनार्दन चांदोरकरांना तुम्ही विचारलं होतं. पहिले मी पक्षाची भूमिका क्लिअर करतो, निदान पवारसाहेबांची क्लिअर करतो. परवाच्या दिवशी परभणीला त्यांना एक शिष्टमंडळ मुस्लिम समाजाचं भेटायला आलं. त्यांनी काय सांगितलं की मुस्लिम समाजातली काही लोक जर अशा प्रकारच्या इसिसच्या बाबतीमध्ये संपर्कात असतील, देशविरोधी कार्य करतील, त्याच्यावर कारवाई करा. पण निष्पाप लोकांना अशा प्रकारची कारवाई करतात याच्याबद्दल त्यांनी मत मांडलं. आता त्या बाब मांडल्यानंतर पवारसाहेबांनी त्या बाबतीमध्ये त्या संदर्भामध्ये स्टेटमेंट केलं, म्हणजे ते लगेच त्याला पाठिंबा देतात असं होत नाही. दुसरा मुद्दा असा आहे, माझ्या पक्षाचा अध्यक्ष ओबीसी समाजाचा आहे, माझ्या पक्षाचा विधान परिषदेचा नेता हा ओबीसी समाजाचा आहे. साहेबांनी कधी समाजाचं समीकरण घेतलं नाही. रामदास आठवले साहेबांपासून सगळ्यांना दलितांना मानाचा सन्मान पवारसाहेबांच्या कारकिर्दीत मिळाला. दुसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला की या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, आज केंद्राच्या अखत्यारीतला हा विषय आहे. आज पवारसाहेबांनी पण सरळ सांगितलं की मागासवर्गीय आणि या आदिवासी समाजाला, ओबीसी समाजाला धक्का न लावता आपण त्या प्रकारचं आरक्षण धनगर समाजाचं असेल की तुम्ही आश्वासनं दिली हो. लोकांना आश्वासन दिल्यावर, सत्ता दिल्यानंतर तुम्हाला त्या बाबतीमध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्ही पाठवून द्या ना केंद्राकडं, पण तुम्ही त्या कमिट्या घेऊनच त्याचा फक्त कालदखल करत असाल तर लोकांमध्ये असंतोष होईल. आणि आता फटका 100%. राजकीय समीकरणाचं राजकारण बाजूला ठेवा. जातीच्या राजकारणावर सत्ता मिळवायची आणि समीकरणं मिळवायची ही पूर्वी 2 वर्षापूर्वी आलेल्या लोकांनी तशा पद्धतीने केलं आणि सत्तेवर बसल्यानंतर त्यांनी कुठला अजेंडा राबवला हे अख्खा देश बघतोय. फक्त एकच आहे, राष्ट्रवादी असेल किंवा दुसरं आघाडीचा कुठलाही अशी भूमिका घेऊन राजकीय पोळी जाती समीकरणं बांधली जात नाही. फक्त एकच आहे की त्याचा फटका येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आश्वासन न पाळणाऱ्यांना बसेल ही विश्वास. अमर साबळे हे असे निघणारे मोर्चे, आणि माझ्या माहितीप्रमाणे जर बरोबर असेल तर लातूरला 19 तारखेला मोर्चा खूप मोठ्या प्रमाणात निघायची शक्यता आहे. हे असे गावोगाव निघणारे मोर्चे आत्ता जरी शांत असले तरी ज्वालामुखीच्या तोंडावर आहेत असा एक इशारा नितेश राणे यांनी दिलेला आहे. ही एक प्रकारची नैपथ्य रचना असू शकते. उत्स्फूर्त आहेत की त्यामागे कोणता राजकीय पक्ष आहे यापेक्षा सुद्धा सरकार याला उत्तर कसं देणार, सरकार हा प्रश्न कसा हाताळणार याच्यावरच याचा कळीचा मुद्दा आहे. सरकार यावर काय करणार? अमर साबळे, सरकार याच्यावर लक्ष ठेवून आहे. हे जे मोर्चे चाललेले आहेत हे मोर्चे कशा पद्धतीने होतात, त्याचं नेपथ्य कोण करतं हे सरकारच्या ध्यानात आलेलं आहे. परंतु ही जी मुलं रस्त्यावर आलेली आहेत ही वापरली जात आहेत. प्रस्थापित नेतृत्वानी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना वापरलेलं आहे. तर मला ह्याला हरकत आहे. प्रश्न यावेळेला खासदार साहेब आताचं उत्तर देत आहेत, एवढं चुकीचं देत आहेत. सरकार म्हणून तुमच्या हातामध्ये यंत्रणा असते, पोलीस डिपार्टमेंट असते. दरवेळेला मुख्यमंत्र्याला सकाळी ब्रीफिंग होतं, कुठल्या प्रकारचं आंदोलन कुठं वाढत चालतं, काय जातं. 4 मोर्चे निघाल्यानंतर सुद्धा सरकारला पोलीस डिपार्टमेंट ब्रीफिंग देत नसते. सरकारला याचं गांभीर्य त्यामध्ये अॅट्रॉसिटीचा जो मुद्दा आहे त्यांनी मागणी केलेली आहे. अॅट्रॉसिटी रद्द करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे का? नंबर 1. नंबर 2, रद्द करा. आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही जी मागणी आहे याच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय जनजाती आयोग याच्या शिफारशीसह तो केंद्राकडे जात असतो. त्यामुळे हे राज्य सरकार आरक्षणावर तातडीने भूमिका घेऊ शकतं का? नाही घेऊ शकत. म्हणजे काय की राज्य सरकार ह्याचा सगळ्याचा अभ्यास करत आहे. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता प्रेक्षक, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता शेवटचा प्रश्न आणि अत्यंत थोडक्यात उत्तर जयदेव डोळे यांच्याकडून. जयदेव डोळे, आपण पाहिलं असेल पटेल, जाट, गज्जर हे सगळे आता एक प्रकारे पेटून उठलेले आहेत. ते एकत्र येत आहेत. काही ठिकाणी नेतृत्वहीन आहेत तर काही ठिकाणी हिंसक होत आहेत. या सगळ्या मागे कुठेतरी एक राजकीय ओळख, त्याहीपेक्षा भविष्याची भीती आणि अर्थकारण हातातनं सुटल्याची खंत किंवा त्याचा राग, हेच सगळं मराठवाड्यात दिसतंय. त्याच्या मागं सध्या संघानं इंदिरा गांधींनी अंतुल्यांना सत्ता देऊन जसं मराठ्यांची सत्ता हिसकावून दाखवली होती,
आणि ते अख्खं अंतोल्यांचं मंत्रिमंडळ बिगर मराठा जातीच्या पुढाऱ्यांनी केलं होतं. तसंच संघानं सध्या 6 ठिकाणी त्या राज्यातल्या बहुमताच्या जातीच्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलेलं नाहीये. आणि तोच धोका मराठा जातीच्या इथल्या लोकांनाही जाणवतोय की आम्ही बहुसंख्याक असूनही जर आमच्याकडे मुख्यमंत्री पदासारखं जर काही पद नसेल तर मग सगळंच हातातून जाणार. मार्केट इकॉनॉमीनं शिक्षण गेलं, सहकार गेला, बँकिंग गेली, सगळंच कारखाने गेले, सूतगिरण्या गेल्या. त्यामुळे मराठा जातीची सत्ता जरी विधानसभेत असली तरी खरी सत्ता केवळ राजकारणात असते असं नाही. ती अर्थकारणात असते, शिक्षणात असते, सहकारात असते, बँकिंगमध्ये असते. त्या सत्तेमध्ये कोण कुठे आहे हे बघायचं ठरवलं तर आता हताशा जाणवायला लागलेली आहे. आणि तो जो तरुण आहे तो तरुण असं म्हणू लागलाय की बाकीचे जाती आरक्षणामुळे, सवलतीमुळे पुढे चाललायत, आम्हाला मात्र असंच उपाशी ठेवलेलं दिसतंय, असंच रिकामं ठेवलेलं दिसतंय. म्हणून आरक्षणाची मागणी काय ती आहे तर त्यांना राजकारणातच केवळ गुंतवलं गेलं ह्याच्यामुळे आली आहे. त्यांना स्वतंत्र उद्योगधंदे, कौशल्य या गोष्टी मिळू दिल्या नव्हत्या. ती खदखदे आहे. आणि कोपर्डीच्या निमित्तानं हे सगळे राजकीय पक्ष ह्या समाजाचा त्यांच्यावरचा राग आता निमवू पाहत आहेत. आणि तो राग कदाचित भाजपकडे, शिवसेनेकडे मतदान जाईल का त्या काळजीपोटीच हे सगळं चाललंय असं मला वाटतंय. प्रेक्षको, मोर्चे बांधणीच कारण की या विषयावर रंगलेली राजकीय चर्चा आपण पाहिलीत. मराठा समाजाचे सगळे मोर्चे पूर्वनियोजित आहेत, त्यामागे शरद पवारच आहेत. फडणवीस नावाचा माणूस आपल्यावर राज्य करतो हे शल्य मराठा नेत्यांना बोचतंय असा मुद्दा जयदेव डोळे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मांडला. या मोर्चांच्या मागे कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता नाही. आरक्षणाचा निर्णय होत नसल्यानं त्याचा राग व्यक्त होतोय हे काँग्रेसच्या नितेश राणे यांनी त्यांच्या स्वानुभवातून सांगितलं. कोपर्डीच्या अत्याचाराच्या निमित्तानं सुरू झालेले मोर्चे राजकीय पक्ष पुरस्कृत आहेत. कोपर्डी अत्याचाराचा आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा काही संबंध नाही याकडे अमर साबळे यांनी लक्ष वेधलं. तर सत्ता गेली तरी 72 पण शरद पवार यांनी कधी जातीयवादी भूमिका घेतली नाही, त्यांची भूमिका पुरोगामी आहे असं राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी ठासून सांगितलं. अॅट्रॉसिटी कायदा बदलता कामा नये, दलितांकडून या कायद्याचा दुरुपयोग होत नाहीये असं पवारांनीच स्पष्ट केल्यानं काँग्रेसच्या जनार्दन चांदूरकरांनी प्रेक्षकांसमोर आज उघड केलं. प्रेक्षको, समाजात संवाद निर्माण करणं ही राजकीय नेत्यांची जबाबदारी असते. पण इथे वादालाच कारणीभूत ठरतायत की काय अशी शंका मला येते. ज्या समाजाचा राजकारणासाठी वापर होतो तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही. या सगळ्या असंतोषामागं एक प्रचंड मोठी दशकानुदशक आर्थिक मागासपणाची कारणं आहेत. मराठा समाजाचा आक्रोश प्रगती आणि आत्मसन्मानासाठी आणि संधीसाठी आहे. ती संधी आणि तो आत्मसन्मान त्यांना ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आरक्षणासह इतर सर्व बाबी निकालात निघालेले असतील. पण तोपर्यंत मराठवाड्यात हे राजकारणाचे प्रयोग आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या भागात असे सुरू राहतील यात शंकाच नाही. मोर्चे होते पण त्यामागे मोर्चे बांधणी देखील होती. एवढंच खरं आजच्या मोर्चांमध्ये उद्याच्या महामोर्चाची नांदी आहे एवढं मात्र नक्की. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.